गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर ह्या गोदावरी मॅडम आहेत. तर रोज सकाळी 5च्या सेशनला वर्कआउटला असतात आणि मागच्या तब्बल किती महिन्यापासून वर्कआउट करताय? 5 महिने पूर्ण आहे. बरं 5 महिन्यामध्ये काय रिझल्ट आहे तुमचा? काय चांगला रिझल्ट आहे? थायरॉइड नॉर्मल झाला. थायरॉइड नॉर्मल झाला. अजून गुडघे दुखत होते ते बी एकदम कमी झाले. दवाखानाच कमी झाला. मान पाठ कंबर सगळं काही दुखत होतं. सगळं नॉर्मल झालं. मान पाठ कंबर दुखायची ते नॉर्मल झालं. आणि फॅट किती कमी झाला तुमचा? 15 किलो. 15 किलो फॅट कमी झाला. त्याच्यासाठी सकस संधीचा आहार घेतला तुम्ही? हा दररोज घेता? दररोज वुमन चॉईस, ते पण चालू आहे. कॅल्शियम, जॉईंट सपोर्ट, फॉर्म्युला 1 सगळं चालू आहे. ओके. तर आता यांच्या सरांशी बोलूया आपण. यांचा तर रिझल्ट आला. आता सरांशी बोलूया. तर सर तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही नेमकं काय करता की मॅडमला तुम्ही एवढं सपोर्ट करता, त्यांना एक्सरसाइज करायला तुम्ही पण त्यांच्यासोबत करता, मग यांना एवढं न्यूट्रिशन तुम्ही घेऊन दिले, तर तुमचा व्यवसाय काय तुम्ही करता? शेती करतो मी. लोकांची साला मंजुरी नाही. म्हणजे सालाने तुम्ही राहतो मी. लोकांच्या इथे सालानं राहता? 2006 पासून लोकांचं सालाचंच काम करतो. काय उत्पन्न आहे सालाचं? काय देतात? लाखभर रुपये. 1 लाख रुपये वर्षाचं इन्कम. हा. एका वर्षाचं 1 लाख रुपयामध्ये तुम्ही मॅडमला कितीचे न्यूट्रिशन घेतले? सुरुवातीला तर 18,000 रुपये होतं वर्षाचं इन्कम. म्हणजे 18,000 रुपये वर्षाचं. रुपये महिना, 1500 रुपये महिना पडतो. आणि आता लाख रुपये वर्षाला इन्कम घेता तुम्ही हा. साल मजुरीनं काम करून. आणि तरी तुम्ही मॅडमला मदत केली? हा. कशासाठी मदत केली? 40,000चं आतापर्यंत झाला. न्यूट्रिशन झालं. त्याचा काही फायदा झाला का न्यूट्रिशनचा? फायदा झाला म्हणूनच केला आपण नंतर. म्हणजे त्यांच्यात काय बदल झाले? त्याच्यात शरीरात बी थोडं कमी झालं. शरीर बी कमी झालं. हां हां. आणि जे थायरॉइडचं होतं त्याला पण जास्त कलर कमी दवाखान्याला कंटाळ येते. दवाखान्यासाठी. त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी डॉक्टर येत होता आपल्या घरी. आता ते पण बंद झालं. म्हणजे हॉस्पिटल फ्री जीवन जगताय तुम्ही. हा. तर या फॅमिलीमध्ये येऊन आनंद येत का तुम्ही? आनंद आहे. त्याच्यामुळे पैसे खर्च करायला तेवढे. तुमचे वेलनेस कोच कोण आहेत गोदावरी मॅडम? लोढे सर. लोढे सर, हा. भानदास शिंदे सर, हा. लोढे सर हे आणि वर्षा मॅडम विशेष हे सतत हसत राहतात. आणि हे एवढे फिट आहेत. हे कुठल्या म्हशीचं दूध पितात हे मला त्यांना विचारायचे. ती म्हैस मी घेऊन जाणार आहे. तर एवढा सुंदर रिझल्ट आहे या दोघांचा. तर बघा एवढंच म्हणायचं आहे मला की जर आपण सालाना जरी राहिलो, जरी पैसे कमी असतील, तरी पण ह्या दोघांची इच्छाशक्ती जास्त होती आणि दोघांनी न्यूट्रिशनवरती खर्च करून सुंदर रिझल्ट काढला. थँक्यू.